अरे राम राम रे बोट्टे हो, काय म्हणता बाई? सकाळीच उठलो बहीण, बाहेर पाहतो तर काय आपल्याला घ्यायचं होतं नळाचं कनेक्शन बो नवीन. मग काय नळाचं कनेक्शन करणारे आले होते ना रे बा, आणि तिथपर्यंत काय सुरत द्या आले ट्युशनला जायले. अरे माझ्या यातनं होत नाही रे बा, म्हटलं तूच जाय. मग काय दोघं जण पाहणार बा, किती खतरनाक आहे. मी येऊन नाही राहिलो, डायरेक्ट काळा गोळाच काढला नाही ना ट्युशनला जायला. या काकाचंही काम एकदम खतरनाक होतं ना रे बा. हे शित्री दिसून की नाही, इतका मोठं सिमेंटच्या रोडवर येणं फक्त या पेचकसनं केलं ना रे बा. खतरनाकच काम आहे बाई. मग काय आपल्याला लागली होती भूक, मग आणले ना बाई पोहे, आणि आपले मांजर बाई आले होते, आणि पोहे पोहून तर डायरेक्ट लोटांगण घेणं ना हो. मले पोहे पाहायचं दरे बा, थांब करायला लावतो ना रे बा. फटकनी आले म्हटलं पोहे कर रे बा, इकडे लोटांगण घ्यावर काम येऊ राहिलं. मग काय आईनं फटकनी पोहे केलं. मांजर बाई राहिला बाई, पहिले मीनच हाणून घेतलं ना रे बा, कारण आपल्याला जायचं होतं बाहेर, कारण आज कामाला यायच भाऊ. मग पप्पा म्हणत चाल रे बा फटकनी बाहेर, आपल्याला पैसे काढण्यात आणि तिकडून सामान्य आणणार. म्हटलं काही विषय आहे का? आलोन बाई डायरेक्ट सीएससी सेंटरवर, कारण बँकेत कधी पैसे काढायला गेलो की डायरेक्ट बेशुद्धच कार्यक्रम आहे. मग काय सामान घ्यायला आलो, आपल्याला दिसलं ना बाई अखिलदाला म्हटलं कार रे भाई भटकने सामान. अखिलदानं दिलं ना रे बाई सामान, आपलं काम बी एकदम सुरळीतपणे लागलं ना मार्गी. सर्व काम अटकून घेतले बाई ना. आजच संध्याकाळी येऊ राहिले ते आपले नळ. मग काय बाई पडली ना आपली धार, जमलं रे बावान. मग काय आपल्याला घ्यायची होती रेतीवर, कारण पोट्टेनं सगळी रेती खाली टाकली होती. रेतीवर घेता घेता भाऊ मनातून एकच आवाज आला, जिरले भाऊ आता आमची. जिरली काय भाऊ, दुकानात जा लागते आता. चला मग पोट्टे, मी जातो दुकानात, भेटतो आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.